संध्याकाळी तरुण वर्ग नुसतं याच्यावरच आहे माझी जात. आता आरक्षणाचा मुद्दा चालू आहे का? आहे का चालू? तुमच्या सरकारी काही शिल्लक नाही राहिलं तर आरक्षण कुठं घालायचं? आहेत का? आपण डोक्याने कधी विचार करतो त्या गोष्टीचा? द्या ना, सगळ्यालाच मोफत द्या. द्यायला पाहिजे ना, आपण त्यांना टॅक्स देतोच ना. गरीबाचे गरीब कोणत्या जातीत नाहीत मला सांगा? सगळ्या जातीत आहेत का नाही गरीब? सगळ्याला द्या ना मोफत शिक्षण. 75-80 वर्ष स्वातंत्र्य भेटून झाले तरी तुम्ही शिक्षण द्यायची अवकात नाही. आणि हे लोक पाठीमागच्या जे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांना शिवाय देतात तुमच्या समोर, आणि तुम्ही तरुण वर्ग लाईक आहे का? करतात का लाईक? त्या नाही जात. तुला काय काय समस्या आहेत शाळेत यायला? शाळेमध्ये यायला काही समस्या आहेत का? कशाने येते तू शाळेत? मोठ्याने बोलायचं. एसटीने. किती वाजता येते एसटी? 9ला. 9 वाजता येथून येते. आणि येताना दुपारी असल्यावर 12:30ची असते. दुपारी सुट्टी असली तर 12:30. आणि 4ला जर शाळा सुटत असली तर 4ला येते का? सापडते का रोज? इथं आल्याच्या नंतर ती अभ्यास किती वेळ करते दीक्षा? करते ना, अभ्यासला करते, लगे चांगला करते. कधी करते? सकाळी करते का शाळेतून आल्यावर? संध्याकाळी. मोबाईल किती वेळ पाहते? मग आता असल्यावर तिला तरी पण नाही बघत, असल्यावर तिला बघत तसली किती नाही म्हणलं तरी बघत. काय बघत असते मोबाईल मध्ये? काय पाहत असते? म्हणजे कार्टून पाहतीस किंवा अभ्यासाचं काही पाहतीस? अभ्यास लय करते ती. करते अभ्यासला नाही दिलं पुढे, सांगितलं तेवढा करते. आता तुमचा एक मोबाईल नंबर मी घेऊन जाणार आहे. जे चांगल्या इंग्लिश शाळेमध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्या इथल्या शाळेमध्ये चालू करायचं आहे. त्याचं कारण काय आहे? तुम्ही तिला कड्याला असलेलं का नाही टाकलं शाळेत? आता तिच्या बापाने नाही टाकलं का आम्ही? आपण कमून नसून टाकलं. आता येदस्य केलं समजा की नाही तर टाकीत होते पोरी. आपण बाकीचे लेकर बरेच बाहेर गेलेत ना शाळेत. गेले हा, म्हणजे पैशाची अडचण आहे ना, पैशाच्या अडचणीमुळं. आणि त्याच अडचणीमुळे आहे का आता हे शाळा जर बंद पडल्या तुम्हाला नाहीला जाऊन टाकावंच लागणार आहे ना. मग काय नाही तर यांचं शिक्षण बंद करावं लागेल. टाकावंच लागतं. नाही टाकणं झालं तर बंदच करावं लागेल ना. मग त्याच्यामुळे त्या शाळा बंद होऊन नाही द्यायच्या, त्याच्यामुळे हे प्रयत्न चालू आहे. आणि त्याला मी एकटा, इकडे या तुम्ही, इकडं येऊन बोला ना. इतक्या लांबून ते नाही एवढं. या सगळेच इकडे या 5 मिनिटे. तुम्हाला ज्या ज्या समस्या वाटतात त्या सगळ्या सांगायच्या. इकडे ते आवाज जाणार नाही तुमचा, हे आवाज त्यांना बी गेला पाहिजे, त्याच्यामुळे हे त्याला आहे ना फक्त ह्या शाळा बंद पडून द्यायच्या नाहीत. म्हणून आता तुम्हाला बी मला साथ द्यावा लागणार ह्याच्यामध्ये, कारण लेकरं तुमचे येतं, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं मी पाठवलेला अभ्यास कमीत कमी तिच्याकडून संध्याकाळी करून घ्यायचं. काय म्हणते ऐकते का? होईल ना. चल तुझं ये. तुझं काय नाव आहे? पेन दाखव रे. तुम्ही इकडे या, तसं लाजू नका. लाजल्याच्या नंतर असंच मागं राहीन आपलं. तुम्हाला आता बोलावं लागेल, बोलल्याशिवाय कोण तुमचा विचार करणार नाही शेवटी. त्याच्यामुळे इकडे परत कुणी नाही येणार, परत मी पण नाही येणार. इतका टाइम थोडी असतो. दीक्षा तुझं ना, दीक्षा झालं ना. तुला पाठवलेला अभ्यास डेलीचे डेली करायचा. आता तुझ्या पप्पाचा व्हॉट्सअप नंबर पप्पाचा आहे ना? असतात का पप्पा घरी नेहमी? मग कामावर पण संध्याकाळी तर घरी येतात ना. कुठं? हमालीमध्ये कामाला आहेत का? घरी कोणाचा मोबाईल असतो? हा, त्याचा व्हॉट्सअप नंबर द्यायचा का? व्हॉट्सअप नाही चालत त्याला? छोटा मोबाईल आहे का? तुमच्याकडे तुझ्या जवळ कोणाकडे तरी असेल ना मोबाईल, एखाद्या मैत्रिणीकडे, मैत्रिणीच्या पप्पाकडे, कोणाकडं? कोणत्या? हा, तिच्या याच्यावर आलेला तो करीत जायचा ना, आजी समोर करायचं. नाहीतर तिच्या बरोबर करायचं. दीक्षा झालं. तुझं काय नाव बोलली? आरती. भवर आरती अशोक. 7वीला गेली तू आता, बरोबर? समोर आहे आजी, इकडे.
तुला काय काय समस्या वाटतात शाळेत जायला? काय समस्या इथून? बसमध्ये टायमाला बस येते ना तुमच्या इथं? मला उशीर होतो. उशीर होतो जायला. किती उशीर होतो? 9:30-10 वाजेपर्यंत. 10 वाजताचा. शाळा कितीला भरती? 10लाच. म्हणजे टायमाला पोहोचतात. 4ला बस आहे का? हा. आता 4च्या नंतर आपला एक एक्स्ट्रा क्लास चालणार आहे 5 वाजेपर्यंत. 5च्या नंतर तुम्हाला बस आहे का? 6 वाजता आहे. 6ला आहे का? बरं, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू. आणि शिक्षकांबद्दल तुला काय वाटतंय? शिकवतात का चांगले? खरं बोलायचं, खोटं बिलकुल बोलायचं नाही. शिक्षक चांगले शिकवतात का? बाबा इकडून बोला, मागून नका बोलू, तिला कन्फ्यूज नका करू. म्हणजे ओव्हरऑल सगळे विषय तुला समजतात ह्या पद्धतीने शिक्षक शिकवतात का? जास्त पण नाही समजत. नाही समजत. माझ्या किती लेक्चरला बसली होतीस? पहिला सुरू होतं तेव्हा. मी शिकवलेलं तुला समजलं होतं का? हा. खरं बोलायचं, मी समोर आहे म्हणून खोटं नाही बोलायचं. खरं सांगायचं फक्त. समजत होतं का? हा. कुठल्या लेक्चरला बसली होती? विज्ञानच्या का गणिताच्या? गणिताच्या. गणिताच्या. आता तुमचं विज्ञान आणि गणित दोन्ही विषय मी घेणार आहे आणि बाकीचे विषय राहणार आहेत ते सोपे विषय आहेत. ते डबल हे विषय तुमचे शिक्षक डबल शिकवणार आहेत, पण मी शिकवून नंतर तुम्हाला ते विषय अवघड असल्यामुळे डबल शिकायला भेटणार आहेत. आणि बाकीचे जे राहिलेले विषय आहेत ते इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र ते सिम्पली असते. जरी त्याच्या शिक्षकांकडून काही प्रॉब्लेम आला तर मला येऊन बोलायचं, मी ते पण विषय शिकवण्याचा प्रयत्न करीन. नाही तर आणखी एखादा मुलगा आपण बाहेरून बोलू. ही समस्या शिक्षकाची नाही, त्यांना काय पगार चालू आहेत. ही समस्या विद्यार्थ्याची आणि पालकांची आहे. जर हे लेकरं सुधारलं नाहीत तर भविष्यात तुम्ही काय करणार इथं? आत्ताचं जग खूप फास्ट चाललं आहे. IT चं युग आहे. लोक भराभर पुढं जायला लागले. तर इथलेच तुमच्या शेजाऱ्याचं लेकरू जर चांगल्या शाळेत असलं आणि तेच तुमचं लेकरू जर मागं असलं तर त्याच्या जीवनात भविष्यात त्या पोराला जेवढ्या गोष्टी करता येतात तेवढ्या तुमच्या लेकरांना नाही करता येणार. तुझ्या बापाला काय पैसा नाही म्हणूनच नाही करता आलं काय. बरोबर आहे का नाही? हा, मग त्याच समस्या आहेत. आता ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांना ह्या शाळा बंद पडल्याने काही फरक नाही पडत. काय फरक? हे चाललंय फक्त गरिबांच्या लेकरांसाठी. शाळा बंद पडू, हे श्रीमंताला सुद्धा आपला पुढच्या 1 वर्षात असं दाखवून द्यायचं की त्यांनी इथं शाळेत ऍडमिशन घेतलं पाहिजे. पैसा की आष्टीपेक्षा आम्हाला इथं शिक्षण चांगलं भेटतंय. काहीच फरक नाही आष्टीमध्ये. इथं फक्त डुगडुग्यात बसून जायला लेकरायला भेटतं एवढंच आहे. कारण माझ्याकडे आष्टीतले लेकरं येतात माझ्या गावातले आणि इथले येतात. काही फरक नाही. तुला आणखी काय अडचणी आता दुसऱ्या? काही अडचण असली तर सांगायचं. घरी आल्याच्या नंतर तुला घरचे काम किती सांगतात मला हे पण सांग. कामच करीत नाही. नाही तिला सांगू द्यायचं म्हणून सांगतात का असं रानातलं हे काम कर ते कर? नाही सांगत ना. म्हणजे तुला अभ्यासाला टाईम देतात घरचे. अभ्यास करायचा डेलीचे डेली. जमन ना. आता मी घरी याच्यासाठी आलो, तुम्ही जर अभ्यास नाही केला तर डायरेक्ट घरच्यांसंग कॉन्टॅक्ट आहे माझा. आता घरच्यांचा नंबर तुझा इथं लिहायचा जो व्हॉट्सअपला असेल, आणि हिला पण हिच्याला जर नसला मोबाईल तर तिला पण तुझ्या नंबरवर आलं, दोघींनी मिळून मदत करायची एकमेकाला. आणखी तिसरा विद्यार्थी कुठे आहे? तू किती वेळा आहेस? ये इकडे पुढं. तुझ्या घरचे आहेत का पप्पा मम्मी? इथं कुठे? दीक्षाची बहीण आहे का ही? तिघी पण बहिणी बहिणी आता. हां. आणि लेकरायला काही समस्या आल्या, आपली जिम्मेदारी असते. 18 ते 21 वर्षाचा लेकरू असतो, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. त्याला कोणी मारू हाणू आपण जातो का नाही भांडायला? पण त्याच्या आयुष्याचं वाटोळ ह्या लोकांमुळे होतंय. आपण तिथे जातो का भांडायला? आता इथून पुढे तुम्हाला यावं लागणार. तुम्ही जर नाही आलात त्याला जिम्मेदार तुम्ही आहेत सर्व. आमच्या मुलाला येत नाही म्हणून यावंच लागेल. तुम्ही जर मला साथ दिली, कारण हे काय होईल आता मी समजा ह्या गोष्टी केल्या, काही लोकायला पटणार नाहीत. आष्टीतल्या शाळेत लोकायला पटणार आहेत का? त्यांच्या शाळा बंद पडणार. ते पॉवरफुल माणसं असते. तर कोणी काही राजकीय पदावर असन काही असन त्यांच्या शाळा असतात, ते माझ्यावर दबाव आणणारच आहेत ना. केव्हा दबाव नाही आणू शकणार ते जेव्हा तुमची साथ असेल तेव्हा. पालकांची साथ पाहिजेच नाही. तुमची साथ असली तर ते माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत. त्यामुळं तुमच्या साथीची गरज आहे.
कोण आहे आणखी तिसरं दिसलं मग तिचा भाव आहे त्याचं काय नाव आहे? पूर्ण नाव सांग. साक्षी शहादेव बवर. साक्षी शहादेव बोर. कितवी? 7वी. 7वीला गेली आहे तू आता. हे इकडे समोर. त्याचं कोण आहे जवळचं नातेवाईक कोणी? आजी तुम्ही इथंच थांबा. तू पण ताई ये ना इकडे थांबा. आई गेली कामाला. ते घाबरायचं सोडून द्यायचं आता इथून मागचं. ते आपण घाबरल्यामुळेच आपला फायदा घेतलाय लोकांनी सगळं. बिलकुल कोणालाच घाबरायचं नाही. आपले लोक साधा कॅमेरा दिसला घाबरायचं. काय संबंध घाबरायचं? हे नेते लाभाड त्याच्यावर किती का बोलून जाते ना आपण तेच ऐकतो. आपण का घाबरायचं? तुला काय समस्या? काहीच नसते. लिहायला येतं कोणाला त्याच्या कटकट. तुला काहीच समस्या नाही. अभ्यास किती करते तू? सकाळी करते का संध्याकाळी करते? संध्याकाळी. किती वेळ करते? कमीत कमी 2 ते 3 तासांना घरी आल्यावर अभ्यास करायला लावायचा. सकाळी 1 तास आणि शाळेतून आल्याच्या नंतर 2 तास. बाद झालं एवढंच. लईच असा अभ्यास करावा लागतो असं काही नाही. आणि बाकीचे खेळ खेळायचे पण फक्त खेळायचं नाही. सक्सेस काय म्हणते ऐकत आणि ती एक पोरगी बरी वाटते. आणि आता मतदान करताना कोणाला करणार आहेत? आता काय माहिती काय कळत नाही नाही तुम्ही कोणाला करणार आहेत? आता काय माहिती कोणाला करायचं. मतदान करताना विचार करायचा की त्या माणसाने तुमच्या लेकरा शिक्षणासाठी आतापर्यंत काय केलंय. त्याने जर काहीच केलेलं नसलं त्याला बिलकुल मतदान नाही करायचं. कोणत्या पक्षाचा असो कोणत्या जातीचा असो काही असो. आपल्या चुका इथंच होत्यात. आपण म्हणतो हा आला माझ्या जातीचा नेता, जातीचा नाही बघायचं. आता हा आला माझ्या धर्माचा. तेच नाव तुम्हाला गंडीत येत. त्याच्यावर मतदान कर. माझ्या लेकरा शिक्षणासाठी काय केलं ते विचारायचं. जर आला इथं तर त्या गोष्टी द्यायच्या पहिलं सोडून. आणि त्याचाच फायदा उचली तर आपलं सगळं वाटोळ होऊन बसले. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शिक्षणावर टॅक्स किती लावलेला आहे सध्या? इकडे पुढे तुम्ही तरुण वर्ग या इकडे. हे ना नुसतं हसू नको. ये इकडे चल. हे की नाही होते ना. तुमच्या शिक्षणावर आपल्या लेकरांच्या शिक्षणावर टॅक्स किती आहे माहिती आहे का तुम्हाला? बातम्या किती वेळ बघता तुम्ही दिवसात? खरं बोलायचं. पाठीमागून सगळं ह्या शिक्षणावर सध्या 18% टॅक्स आहे. किती? 18. टॅक्स कोण देतं? आपण. लेकरं कोणा शिक्षणाला जाते? आपले. त्याच्यावर माझ्या कोण हेलिकॉप्टरमध्ये कोण फिरत आहे? नेते. ते तुमच्यासाठी साहेब येतं. त्याच्यामुळे ही हालत आहे आपल्या शाळेची आज. 18% टॅक्स शिक्षणावर घेतो. आणि ज्यावेळेस शिक्षण सगळं प्रायव्हेट होईल ना त्या 18च्या 30% का मिळणार लागायचा. सगळ्यात जास्त जाहिराती कोणत्या येतात मोबाईलवर? रम्मीच्या. त्याच्यात टॅक्स किती घेतं सरकार माहिती आहे का? 30%. किती? 30. आपला खेळायला होतं 30% टॅक्स घेतं. एक तर वायफट नादं लावायचा आणि त्याच्यातून पैसा कमवायचा. आणि ते काय सांगते आम्ही विकास करतो. तुमच्या लेकराची हालत बघा शाळेत गेल्याच्या नंतर काय. यांच्या बेंच कशा येतात. तुमच्या शाळेत चिमण्या सोडून काय ओरडतं का? मी स्वतः जातो तिथं म्हणून मला माहिती रोजची परिस्थिती. ओरडत एक काय खरं बोला पोरींनो. किती चिमण्या ओरडतात. नाही तुम्ही माझे लेक्चर बघा त्याच्यात माझ्या आवाजापेक्षा चिमण्याचा यश होतोय. आणि ऑनलाईन ह्या लोकांना आहे ना ह्या बातम्या बघणं हे बंद करून टाकायचं. आणि तरुण वर्गाने तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तरुण वर्ग तर त्याच्यात संध्याकाळी तरुण वर्ग नुसतं याच्यावरच आहे. माझी जात आता आरक्षणाचा मुद्दा चालू आहे का? आहे का चालू? तुमच्या सरकारी काही शिल्लक नाही राहिलं तर आरक्षण कुठं घालायचं? आहेत का? आपण डोक्याने कधी विचार करतो त्या गोष्टीचा? द्या ना सगळ्यालाच मोफत द्या. द्यायला पाहिजे ना. आपण त्यांना टॅक्स देतोच ना. गरीबाचे गरीब कोणत्या जातीत नाहीत मला सांगा? सगळ्या जातीत आहेत का नाही गरीब? सगळ्याला द्या ना मोफत शिक्षण. 75-80 वर्ष स्वातंत्र्य भेटून झाले तरी तुम्ही शिक्षण द्यायची अवकात नाही. आणि हे लोक पाठीमागच्या जे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांना शिव्या देतात तुमच्या समोर. आणि तुम्ही तरुण वर्ग लाईक आहे का? करतात का लाईक? गांधीबद्दल चुकीचं बोललं तुम्हाला तपासच नाही. तुम्ही मस्त वाचून गेलात ते पण काही डोक्यात नाही शिरलं. ह्या गोष्टी काहीतरी विचार करायचा इथून पुढे थोडा. आणि ह्या लेकरांना साथ द्यायची. त्यांना काही समस्या आणखी काही समस्या आल्या होत्या पाठीमागच्या पिरियडमध्ये. तुमच्या इकडे आल्या का नाही मला माहीत नाही. मुलींना काही मुलं त्रास द्यायचे. चालत्या का समस्या? त्यावेळेस तुम्ही जाऊन त्याचं कानफाड फोडायला पाहिजे होतं एकाचं. गेलात का तुम्ही? शेजाऱ्याच्या घरातच मुलगी असं नाही समजायचं. गावात असू
अख्ख्या गावातल्या पोरी आपल्याच्यात. बरोबर आहे. आणि काही तसली समस्या पुन्हा आली तर मुलींनी डायरेक्ट मला बोलायचं. तुम्हाला वाटत असलं ना यांच्या कोणावर विश्वास नसला ना माझ्यावर तर आहे ना. मला सांगायचं की हे पोरग प्रत्येक गोष्टीला त्यांना साथ द्यायची. आणि बाकीच्या गोष्टी काय बाकीच्या अडचणी असतात थोड्याफार त्या आपण शेवटी मी हायच तिथं माझ्याकडे येत जायचं बिंदास सगळ्यांनी. कारण आता कोणाला बी वाटणार याच्यामुळे काय झालं शाळा बंद पडू शकतात. मग ते लोक माझ्या विरोधात काहीतरी करणारच आहेत ना. आणि त्यावेळेस जर तुम्ही गायब झाली मागची मागं तर मग काय करायचं. तसं झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी. आणखी आता तिसऱ्या विद्यार्थ्यांनी कोण कोण आहे तिथं आपल्या गाव विरल्या कोणी येत का ते ह्याच्यातलं जवळ कोण आहे आणखी कोणाचं का? यांची आहे ना तिकडे चालेल. दीक्षा झाली, साक्षी झाली, आरती झाली, गाडी राहिली तिकडे पलीकडे. घाटगे. हे गायकवाड कुठं राहतात? कोणी ते गायकवाड प्रकाश. पैर वाटा कोण आहे? लाडका जास्त गायकवाड आपल्या सडकाला कुठं तरी मला बोल लाडकाला तिकडे तिथे आहेत का? शेवटी पवार जाऊ. वैष्णवी कैलास वरचे आता इथं जवळ कोण कोण आहे? ते येत नाही संजूच्या बाहेर. कोण? हा सुशील तर आहे समजा त्याचं आहे शेवटी बघू. प्रतीक्षा तिकडे पलीकडे. प्रतीक्षा हुशार मुलगी आहे बरं का. याची बहिणी कोणाची? तुझी का? याची तिला शिकवा तुम्ही. याची असेल नाही नुसतं हसू नको तू नुसतं हसतोय. ते आहे ना ठेव कोण? याची बहिणी महिन्याची पवार प्रतीक्षा नाही ती दीक्षा आहे माझी बहीण. हा प्रत्येक पवार म्हणतात. पवार जयदत्त कैलास कुठे त्यांचं घर? वर ते दोन आहेत तिथं. बरं चला हे जवळ जवळ ज्याचे घर आहेत नाही लिस्ट तुमच्याकडे जरा चला बरं. काय लागते पोरगी असेल थँक्यू. काय लागते असेल कैलासची पोरगी पोरग. तुम्ही एक नंबर लिहिलाय. एकच नंबर तिघींचं झालंय ना. तिघींसाठी एकच नंबर आहे का? तिघीं पुढं तोच नंबर लिहून घे. मला लक्षात आलं पाहिजे ना शेवटी. ते लय मोठं.